आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कित्येक प्रकारचे स्ट्रेस, तणाव अनुभवत असतो. आपण दररोजचे जे काही प्रोफेशनल लाईफ आहे, आपलं पारिवारिक लाईफ आहे, त्या लाईफमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव आपण अनुभवत असतो. मग हे ताणतणाव आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण करतात. काही लोकांना डायबिटीस होतो, तर काही लोकांना बीपीचा त्रास व्हायला लागतो, काही लोक मानसिक आजारी होतात, कोण डिप्रेशनमध्ये जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे, हाऊ टू मॅनेज द स्ट्रेस, तर याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर मी शशिकांत कांबळे, चला बोलूया त्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तर चला बोलूया आजच्या विषयावरती. तर तणाव म्हणजे काय? प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक किंवा इमोशनल प्रतिसाद म्हणजे तणाव. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांची जी काही गर्दी असते, त्या विचाराच्या गर्दीच्या गोंधळाने मनामध्ये जे काही गोंधळ उडलेला असतो, त्या गोंधळाला आपण तणाव असे म्हणतो. तणाव निर्माण होतो कधी की काही सिच्युएशन आपल्यासमोर अशा येऊन उभारतात की त्या सिच्युएशनची जी काही डिमांड असेल, ती डिमांड आपण कंप्लाय करू शकत नाही, किंवा अशी सिच्युएशन असते की आपल्याकडे त्या सिच्युएशनची डिमांड कंप्लीट करण्यासाठी रिसोर्सेस नसतात, किंवा अशी पण सिच्युएशन असते की ते आपली इच्छा नसते की ती सिच्युएशन तिची डिमांड आहे, ती डिमांड पूर्ण करण्याची आपली इच्छा नसते. मग अशा वेळी आपल्या मनामध्ये तणाव निर्माण होतो. तणाव हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तणाव हा असतोच, परंतु याला कसं फेस करायचं, याच्याशी दोन हात कसे करायचे, किंवा याला मॅनेज कसं करायचं, हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तणाव येण्याचं पहिला सोर्स काय आहे? ते आहे भीती. भीती म्हणजे थ्रेट. तर तुम्हाला भीती कशाची असू शकते? समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहात, एखाद्या ऑफिसमध्ये जॉबला आहात, तर ऑफिसमधला काही ताणतणाव असू शकतो, किंवा तुम्हाला जॉब जाण्याची भीती असू शकते, किंवा तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस समजा ग्रो होत नसेल तर त्याची भीती असू शकते, किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये एखादा लॉस होईल याची भीती असू शकते, किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये समजा तुमची ग्रोथ होत नसेल, जीवनामध्ये तुमची ग्रोथ होत नसेल त्याची भीती असू शकते, किंवा तुमचं टेम्पर हलू शकतं आणि एखाद्याशी फाईट होऊ शकेल. काही लोक शॉर्ट टेम्पर्ड असतात ना, मग तशा ठिकाणी काय होतं की त्याला सतत भीती असते की माझं कुणाशी तरी भांडण होत आहे का, त्यामध्ये सतत स्ट्रेस राहतो. जॉब आहे एखादा, समजा तुम्हाला काही ऑफिसमध्ये कॉम्पिटिटर आहे, तुमच्या प्रमोशनला अडवा येत असेल तर त्याची भीती असू शकते, किंवा तुमचा बिझनेस आहे तर बिझनेसमध्ये काय होतं की तुमचं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असेल तर कॉम्पिटिशनमुळे आपली ग्रोथ थोडीशी खुंटायला लागते, तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या कॉम्पिटिशनची भीती निर्माण होऊ शकते. कुठल्याही प्रकारचा थ्रेट किंवा कुठल्याही प्रकारची भीती ही आपल्याला स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आणून उभा करते. तर तणावाचा दुसरा सोर्स आहे फ्रस्ट्रेशन. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? निराशा. कित्येक वेळा आपण नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा नकारात्मक गोष्टीमुळे आपण डिस्टर्ब होतो. तिसरा सोर्स काय आहे? तर तिसरा सोर्स आहे तो प्रेशर. तर जेव्हाही आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये समजा प्रेशर घेत असेल, तर त्या प्रेशरमध्ये अल्टिमेटली आपण कुणाला इन्व्हाइट करतोय? तर तो आहे तणाव. तर प्रेशर कशाचं असतं? तर समजा सेल टार्गेट असेल, तुम्ही समजा सेल्समन आहात, तर तुम्हाला कंपनीकडून दिलेलं जे काही सेल टार्गेट आहे ते कंप्लीट करण्याचं तुम्हाला प्रेशर असू शकतं. दुसरा विषय असू शकतो, किंवा तुम्ही बिझनेसमन आहात तर तुम्हाला पैसे कमवण्याचं प्रेशर असू शकतं, किंवा तुम्हाला नातेसंबंध समजा सांभाळायचे असतील. नातं सांभाळणं हे सुद्धा खूप कठीण आहे आजकालच्या सिच्युएशनमध्ये, तर नाते सांभाळण्यात सुद्धा प्रेशर एक्झर्ट होतं. या आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्ही बिझनेस सांभाळणं किंवा तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे सुद्धा एक प्रेशर निर्माण करण्याची क्षण आहे. तर तणावाचा चौथा सोर्स काय आहे? तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. मग हा संघर्ष कसा निर्माण होतो? तर दररोजच्या जीवनामध्ये आपण कित्येक लोकांची आपण नाते जुळत असतो. तर प्रत्येक लोकांचे विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते, प्रत्येक लोकांची मते वेगवेगळी असू शकतात, प्रत्येक लोकांची स्वभाव वेगवेगळे असू शकतात. त्यांच्याशी आपलं स्वभाव जुळू शकतो का? तर प्रत्येकाच्या मताशी आपण जुळू शकतो का? तर हे शक्य होत नाही. मग तुमचं लाईफस्टाईल किंवा तुम्ही एखाद्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करता, ते जर तुमच्या सभोवतालच्या लोकांशी मॅच होत नसेल,
तर त्याही ठिकाणी तुमचं स्ट्रेस लेवल वाढू शकतो, किंवा तुमचे वाईब्स हे तुमच्या सहकार्याशी मॅच होत नसतील तर तशा ठिकाणीही तुमच्यासोबत कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो. आणि ही जी काही कॉन्फ्लिक्ट निर्माण करणाऱ्या परिस्थिती आहेत, या परिस्थिती तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये घेऊन जातात. तर आता आपण पुढे 2 विषयावर बोलणार आहोत. तो एक विषय आहे त्याच्यातला की तो इफेक्ट ऑफ ट्रेस, की ट्रेसचा इफेक्ट आपल्यावरती काय पडतो, आणि दुसरा इफेक्ट आहे तो हाऊ टू मॅनेज द ट्रेस. तर ट्रेसचं मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रेसचं व्यवस्थापन कसं करायचं, हे व्हिडिओचे 2 खूप महत्त्वाचे विषय आहेत की ज्याविषयी आपण आता पाहणार आहोत. तणाव मॅनेज नाही केला, जर तुम्ही तणाव मॅनेज नाही केला तर तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जावं लागतं. फिजिकल इफेक्ट काय पडतो, म्हणजे तुमच्या शरीरावर काय इफेक्ट पडतो. तर पहिला इफेक्ट म्हणजे काय की तुमचं डोकं दुखायला लागतं. जेव्हाही तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तुमचं डोकं दुखायला लागेल, तुमची छाती धडधड करायला लागेल, तुमचा श्वासोश्वास फास्ट चालायला लागू शकतो, तुमची झोप उडू शकते. पण काही लोकांमध्ये असं होतं की त्यांचं स्ट्रेसमध्ये जेव्हा असतील तेव्हा ते त्यांच्या कामात मन लावू शकत नाहीत आणि रात्रंदिवस ते बेडवर उगीचच पडलेले असतात. आणि काही लोकांमध्ये स्वेट, घाम, खूप घाम यायला लागतो स्ट्रेसमध्ये असतील तर अशा प्रकारच्या शरीरावरती दिसायला लागतात. तर ताणतणाव, स्ट्रेस हा तुम्हाला मॅनेजमेंट करून तुमचे तणाव कमी करणं हे खूप गरजेचं आहे. की स्ट्रेसचा इफेक्ट पहिला आपण पाहिला फिजिकल इफेक्ट, आणि आपण दुसरा पाहतोय हा इमोशनल इफेक्ट. इमोशनल इफेक्ट म्हणजे काय की स्ट्रेसचा आपल्या भावनांवरती काय इफेक्ट होतो. तर ज्या लोकांचा स्ट्रेस लेवल जास्त असतो ते लोकांचा मूड सतत चेंज व्हायला लागतो, ते मूडी व्हायला लागतात, त्याचा मूड स्विंग व्हायला लागतो. त्यांचा मूड कधी चांगला असतो तर कधी खराब असतो. या सिच्युएशनमध्ये व्हायला काय लागतं की छोट्या छोट्या गोष्टीवर ते चिडचिड करायला लागतात, रागराग करायला लागतात. त्यांचा मूड स्विंग होत असल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती सुद्धा कमी व्हायला लागते. अशा सिच्युएशनमध्ये ते त्यांची एनर्जी डाऊन करायला लागतात. आणि एनर्जी डाऊन झाल्यामुळे काय होतं की ज्या कामामध्ये त्यांना एनर्जी पाहिजे असते त्या कामामध्ये त्यांची एनर्जी लागत नाही. तर या सगळ्या गोष्टी इमोशन्सवर स्ट्रेसचा परिणाम होतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट करणे हे आवश्यक आहे. तर आता आपण पाहूया तिसरा पॉइंट, इफेक्ट ऑफ स्ट्रेस ऑन हेल्थ. तर स्ट्रेसचा हेल्थवरती काय इफेक्ट पडतो. पण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. जर आपण जास्त तणाव घेत असेल तर आपल्या ब्रेनवरतीही त्याचा इफेक्ट पडतो आणि आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. काही लोकांमध्ये कार्डियक डिसीजेस दिसून येतात, काही लोकांना डायबिटीस होऊ शकतो, काही लोकांमध्ये BP दिसून येतो. आणि जर जास्त तणाव तुम्ही घेत असाल तर तुमचं वजनही वाढू शकतं आणि काही लोकांमध्ये वजनही कमी झालेलं दिसून येतं. तर अशा प्रकारचे आणखीन बरेचसे डिसीजेस आपण या स्ट्रेस किंवा तणावामुळे लोकांमध्ये पाहतो. तर स्ट्रेस मॅनेजमेंट करणं किती महत्त्वाचं आहे तुम्ही थोडासा विचार करा. मित्रांनो, स्ट्रेस मॅनेजमेंट जर नाही केलं तर आपल्या फिजिकल हेल्थवरती किंवा इमोशनल हेल्थवरती किंवा आपल्या हेल्थवरती त्याचा काय इफेक्ट पडतो हे आताच आपण पाहिलं. तर आता पुढचा पॉईंट काय आहे की आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणाव व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं. की जेव्हाही तुम्ही काही तणावामध्ये असाल किंवा काही तुम्हाला तणावातून काही त्रास जाणवत असेल तर तुम्ही सगळ्या तणावाचं जे काही कारण असेल ते तुमच्या हितचिंतकासोबत डिस्कस करा. तुमचा तो हितचिंतक तुमचा मित्र असू शकतो, तुमचे वडील असू शकतात, तुमची आई असू शकते, तुमची बायको असू शकते, एनीवन कॅन. पण तुम्ही ते डिस्कस करणं महत्त्वाचं आहे. त्या डिस्कस करण्यातून होतं काय की तुम्हाला काहीतरी एक आउटपुट मिळेल, त्यातून एखादं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं आणि तुमचा तणाव कमी होऊ शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंट मधला दुसरा मुद्दा काय आहे की वास्तववादी अपेक्षा, रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. म्हणजे तुमचं जे काहीही स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही धावताय करताय, पण स्वप्न कशा पद्धतीचं ठेवलं पाहिजे की जे की रिअलिस्टिक असावं, की जे तुमची कॅपॅसिटी तेवढी असावी की तुम्ही ते तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल. तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर तुमचं आयुष्य हे स्ट्रेसफुलच राहणार आहे. तर कधीही रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवा. स्ट्रेस मॅनेजमेंटला तिसरा मुद्दा काय आहे, लर्न टू से नो. म्हणजेच काय की नाही म्हणायला शिका. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाला, आपल्या मित्राला कुठलं असं प्रॉमिस देऊन बसतो की जे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे.
आपण त्याच वेळेस ते नाही म्हणलं असतं तर आपल्याला ट्रेस कमी झाला असता. परंतु आपण जे आपल्याला काम करणं शक्य नाही ते आपण यस म्हणतो आणि परत आपण आपल्याच लाईफमध्ये ट्रेस घेऊन बसतो. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही नाही म्हणायला शिका, त्यातून तुमचा ट्रेस कमी होईल. आता पाहूया ट्रेस मॅनेजमेंट मधला चौथा मुद्दा, चेंज युअर ॲटिट्यूड. तुमचा दृष्टिकोन बदला. याच्यामध्ये काय होतं की आपल्या लाईफमध्ये आपल्यासोबत जे काही होतं ते आपल्या लाईफच्या 10%च असतं, परंतु त्या गोष्टींना आपण कसं रिॲक्ट करतो, आपला दृष्टिकोन काय राहतो त्या गोष्टीकडे बघण्याचा, त्याच्यावरती आपलं उरलेलं 90% लाईफ असतं. जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघून जर रिॲक्शन दिली त्या गोष्टींना तर आपलं लाईफ हे सुखकर राहील. आणि जर आपण निगेटिव्ह गोष्टी पाहून जर रिॲक्ट केलो आपण त्या गोष्टीला तर आपलं लाईफ हे स्ट्रेसफुल राहणार आहे. तर मग कधीही लक्षात ठेवा की आपला दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह गोष्टीकडेच असायला हवा. आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः पॉझिटिव्ह गोष्टीकडे असायला हवं. निगेटिव्ह गोष्टी कंप्लीट निग्लेक्ट करा. आयुष्यातला ट्रेस जो आहे तो दूर होईल. पुढील मुद्दा ट्रेस मॅनेजमेंट मधला हा 5वा मुद्दा पाहतोय आपण, खूप महत्वाचा आहे की टेक केअर ऑफ युअर सेल्फ. स्वतःची काळजी घ्या. काय होतं, आपण आपल्या कामामध्ये स्वतःची काळजी घेत नाही, आपण टाईमावर जेवत नाही, चांगला आहार घेत नाही. तर नेहमी एक लक्षात ठेवा, टाईमावर जेवण घ्या आणि आहार चांगला घ्या. दुसरी गोष्ट काय की तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा. तुमच्या कामामध्ये तुम्ही 5-5 मिनिटाचा ब्रेक घेत राहा. पुढचा मुद्दा काय की मॉर्निंगला एक्सरसाइज करा जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल. तुमचा मुद्दा काय आहे की तुम्ही स्वतःला एंटरटेनमेंट करण्यासाठी वेळ द्या. की दिवसातला काही ठराविक वेळ तुम्हाला आवडणारा मूवी, तुम्हाला आवडणारी एखादी सिरियल, टीव्ही सिरियल तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवू शकता, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवा की ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि स्ट्रेस लेवल तुमची ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागेल. सोसायटीमध्ये मिक्सअप होत राहा. त्यातून काय होतं की 4 लोकांशी संभाषण होतं, बाहेरच्याही काही गोष्टी कळायला लागतात. एखादा आपल्याला आलेला प्रॉब्लेम आपण दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतो आणि स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मित्रांशी चर्चा करत राहा, मित्रांशी गप्पा गोष्टी करत राहा. कधी काही वर्षाकाठी एखादी मित्रांसोबत एखादी छोटीशी ट्रिप काढत चला, त्यातून तुमचा स्ट्रेस लेवल कमी व्हायला लागतो. एखादी हॉबी जोपासा, त्यातून जसं की म्युझिक आहे, कुणाला म्युझिक आवडतं, कुणाला स्विमिंग आवडतं, तर कुणाला रीडिंग आवडतं, कुणाला मूव्ही वॉचिंग आवडतं, कुणाला बाहेर फिरायला आवडतं. कुठलाही एखादा छंद तो जोपासा जेणेकरून तुमचं मेंटल लेवल हे कूल राहील आणि तुम्ही ताणतणावापासून दूर राहाल. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकता आणि स्ट्रेस लेवलला कमी करू शकता. 6वा मुद्दा स्ट्रेस मॅनेजमेंट मधला 6वा मुद्दा काय आहे की थोडंसं स्लो डाऊन करा. आपण काय करतो की आताच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये स्वतःला सतत पुढं ठेवण्याचं आपला हट्ट असतो की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट कमी वेळेमध्ये अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय की तुम्ही जर तुमची गाडी फुल स्पीडमध्ये चालवायला लागला तर जेवढ्या स्पीडमध्ये चालवाल तेवढे रस्त्यात येणारे तुम्हाला अडथळे जास्त असणार, आणि जेवढे अडथळे जास्त तेवढे तुम्ही तुमचं जे काही स्वप्न आहे ते अचीव्ह करू शकणार नाही. मग कधीही स्लो डाऊन जावा. स्लो डाऊन झाल्याने काय होईल की तुमचं स्वप्न जे आहे ते लवकर अचीव्ह करा. स्ट्रेस मॅनेजमेंट मधला शेवटचा आणि 7वा मुद्दा म्हणजे काय की तुम्ही नेहमी एक्सरसाइज करत राहा, योगा करा, मेडिटेशन करा. हे खूप महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज केल्याने काय होईल की तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन होणार नाही, तुमचा BP वाढणार नाही, तुम्हाला डायबिटीसपासून नेहमी ह्या गोष्टी दूर ठेवतील. योगाने काय होईल, मन आणि तुमचं शरीर हे जुळून राहील. त्यामुळे काय होतं की आपलं मन भटकत नाही. मन भटकत असेल तर आपण व्यवस्थित काम करू शकत नाही, आपल्या कामावरती लक्ष लागत नाही. मेडिटेशन करत राहा, त्याने काय होतं की आपण ताणतणावापासून दूर राहतो. आजकालच्या लाईफमध्ये ना मन स्थिर ठेवणं खूप महत्वाचं आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागेल की जसं उदाहरण सांगतो, तुम्ही समजा जेवण करताय तर तुमचं मन हे जेवणावरच असलं पाहिजे. मग तुम्ही समजा कम्प्युटरवर तुमचं काम करताय तर कम्प्युटर काम करत असताना तुमचं जे काही काम करताय त्याच्यातच तुमचं मन पाहिजे, डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली तर तुमचं परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली वाढायला लागतो. आणि हे सर्व काही जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन गरजेचं आहे.
मन एकाग्र करणं गरजेचं आहे आणि हे मेडिटेशन थ्रू तुम्ही हळूहळू अचीव करू शकता आणि याने स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये पण खूप मदत होते. ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंट करत असताना जर पाळल्या तर तुमचा 100% तुम्ही ताणतणावापासून दूर राहू शकता. जे काय आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचे आपण 7 मुद्दे पाहिले, हे सर्व तुम्ही फॉलो करा आणि हे सर्व फॉलो करत असताना स्वतःला पण ऑर्गनाईज करा. स्वतःला ऑर्गनाईज करा, स्वतःचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याला ऑर्गनाईज करा. आपल्या रिसोर्सेसच्या कॅपॅसिटीपेक्षा आपण जर मोठं काही काम करायला गेलो तर आपण स्ट्रेसमध्ये येतो. त्यामुळं आपली जे काही कॅपॅसिटी आहे, आपले जे काही रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसमध्ये आपण जे काम करू शकतो तेच काम हाती घ्या, जेणेकरून तुम्ही स्ट्रेस लेवलमध्ये येणार नाही. तर मी स्ट्रेसच्या संदर्भात, तणावाच्या संदर्भात जेही काय आतापर्यंत माहिती दिली आहे, जर ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. नमस्कार, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.